राज्याच्या आर्थिक गणिताबद्दल खुद्द वित्त विभागानं चिंता व्यक्त केल्याची बातमी दैनिक इंडियन एक्सप्रेसनं दिली। योजनांमुळे आर्थिक दबावाबद्दल वित्त विभागानं नेमकं काय म्हटलंय, त्यावरून दावे प्रतिदावे काय होत आहे, त्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। सरकारी योजनांमुळे महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात। सरकारच्या मंजुरीवर वित्त विभागानंच व्यक्त केली चिंता। वित्त विभागाच्या विरोधानंतरही क्रीडा संकुल बांधकामं मंजूर। दैनिक इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार वित्त विभागानं सरकारच्या तिजोरीबद्दलच चिंता व्यक्त करत सरकारी योजनांवर बोट ठेवलंय। राज्यात संकुल बांधकामासाठी क्रीडा विभागानं 1781 कोटी रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवला होता। वित्त विभागानं यावर नकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतरही सरकारनं प्रस्तावास मंजुरी दिली। त्यावर नवीन योजनांच्या घोषणेमुळे सरकार आर्थिक दबावाला सामोरं जात आहे, वाढीव दायित्व स्वीकारण्याची अडचण होते अशी चिंता वित्त विभागानं व्यक्त केली आहे। सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी, अशी चिंता सगळ्यांना वाटते। कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे। हा भ्रष्टाचार आहे लाडकी बहीण योजना, असं नरेंद्र मोदींनी वारंवार अनेक राज्यात जाऊन सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ही योजना म्हणजे भ्रष्टाचार आहे। महाराष्ट्र हे एक संपन्न राज्य आहे। सातत्याने जीएसटीची सगळ्यात जास्त ग्रोथ ही महाराष्ट्रामध्ये होत असते। त्याच्यामुळे आमची जी काय फायनान्शियल आवश्यकता असते ती लक्षात घेऊनच सगळे निर्णय घेतले जातात। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आर्थिक शिस्तीचं पालन होईल। अर्थमंत्री अजित पवारांनी यंदा 6,12,293 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। यात अंदाजित राजकोषीय तूट म्हणजे उत्पन्न आणि खर्चातील तफावत 1,10,355 कोटींची होती। 2023-24च्या अखेरीला महाराष्ट्र सरकारवर 7,11,000 कोटींचं कर्ज होतं। लाडकी बहीण योजनेसाठी एका वर्षात 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। विविध योजनांच्या पूर्ततेसाठीच जास्तीचा खर्च यंदा घेण्याचा निर्णय आहे। देशात तामिळनाडूनंतर महाराष्ट्र सर्वाधिक कर्ज घेण्यात आघाडीवर आहे। यंदा तामिळनाडू सरकारनं 1,55,000 कोटींचा कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यापाठोपाठ 1,30,000 कोटींचा कर्ज घेणारा महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे। अर्थसंकल्पानंतर तब्बल 96,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्यानंतर विरोधकांनी टीका केली होती। पुरवण्या मागण्या म्हणजेच अर्थसंकल्पात तरतूद नसताना ऐनवेळी योजनांना जी मंजुरी दिली जाते त्याला पुरवण्या मागण्या म्हणतात। उदाहरणार्थ समजा एखाद्या लग्न कार्याला 5 लाख खर्च होणार असेल तर कुटुंबीय त्या हिशेबानं पैशांची तरतूद करून ठेवतात। मात्र लग्न सोहळ्यात ऐनवेळच्या खर्चात जर लाखभर रुपयांची वाढ झाली त्यालाच अर्थसंकल्पीय भाषेत पुरवणी मागणी असं म्हणतात। म्हणजे अर्थमंत्री अजित पवारांनी 6,12,293 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडलाय। मात्र बजेटमध्ये नसलेल्या 96,000 कोटींच्या योजनांनाही मंजुरी दिली गेली आहे। अर्थ खात्यानुसार वर्ष 2024-25 या सालात महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न कुठून आणि किती येणार आहे आणि खर्च कुठून कसा होईल ते सोप्या भाषेत आपण समजून घेऊया। समजा यंदा 1 रुपया इतकं महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न येणार आहे। त्यातले 52.17 पैसे राज्य लोकांकडून जो कर वसूल करतं त्यातून मिळतील। 24.15 पैसे भांडवली जमा म्हणजेच सरकारी कंपन्यांचं भांडवल विकून मिळेल। 11.70 पैसे केंद्र सरकार कराचा हिस्सा म्हणून सरकारला देईल। 7.91 पैसे केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानातून मिळतील आणि 4.7 पैसे हे कराव्यतिरिक्तच्या महसुलातून येणार आहेत। हे झालं उत्पन्न। आता या 1 रुपयातून वर्षभरात काय होणार आहे? अर्थ खात्यानं दिलेल्या माहितीनुसार 1 रुपया उत्पन्नातून 24 पैसे नोकरदारांच्या पगारावर खर्च होतील, 11 पैसे पेन्शनवर, 9 पैसे कर्जावरचं व्याज भरण्यावर, 9 पैसे कर्जाची मुद्दल परतफेडीवर, 25 पैसे महसुली खर्चाच्या योजनांवर, 5 पैसे सबसिडी योजनांवर, 4 पैसे स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावा लागणाऱ्या जीएसटी कराच्या वाट्यावर आणि 13 पैसे खर्च भांडवली खर्च होईल, ज्यात सरकारी इमारती, आरोग्य सुविधा इत्यादींवर जो खर्च होतो त्याचा समावेश आहे। आज तुम्ही लाडकी बहीण एवढंच काम केलं का तुम्ही? बाकी सांगा ना, 2-2.5 वर्षात काय काय दिवे लावले तुम्ही राज्य विकासाच्या दृष्टीने? आता महाराष्ट्रात काय झालंय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुत्तेदार संपावर जात आहेत, काम करत नाही म्हणतात। जलसंधारण विभागाचे गुत्तेदार ती स्थिती आहे। आज या सगळ्या विभागातल्या गुत्तेदारांना 1 रुपया द्यायला सरकारकडे नाही, रस्त्याचे खड्डे बुजवायचे तर त्याच्यावर सरकारला रुपया द्यायला नाही, अशी स्थिती राज्याची आर्थिक स्थितीची। तुम्ही काय दिवे लावल्याचे डंके वाजवताय? राज ठाकरे साहेबांचा थोडासा अभ्यास कच्चा दिसतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी लागणार आहे त्याची पूर्ण तरतूद सरकारनं अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये केलेली आहे। त्यामुळे उगाच घोषणा केल्या
आणि ह्या निधीमुळं आता नोकरांचे पगार होणार नाहीत, हा पूर्णपणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम आहे. काम्या भट्टाचार्य, TV9 मराठी, मुंबई.